नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नवीन पूल चालू करून जुन्या पुलाची दुरुस्ती करा. जुन्या पुलावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनधारक त्रस्त. पैनगंगा नदीवरील धानोडा केरोळी जुना पूल मोजत आहे शेवटच्या घटका. नवीन पुलाचे काम जाणून बुजून रोखले. धनोडा ते केरोळी माहूर किनवट पर्यंत गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धनोडा ते केरोळीच्या मधून गेलेल्या पैनगंगा नदीवर असलेल्या जुना पूल शेवटच्या घटका मोजत असून या पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असून जुन्या पुलाला लागूनच नवीन तयार झालेल्या पुलावर फक्त सिमेंट काँक्रीटचे थर अथरणे बाकी असून हे काम झालेले नसल्याने जुन्या पुलावरील खड्ड्याची डागडुजी करून नवीन पूल चालू करावा अशी मागणी भाविकासह वाहनधारकातून होत आहे. पैनगंगा नदी पत्रावर नवीन पूल तयार झाला असून त्यावर सिमेंट काँक्रीटचे थर आथरणे बाकी आहे. तर याला लागूनच नदी पात्रावर मोठ्या केटीवेअर बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने येथे जाण्यासाठी कंत्राटदारांच्या वाहनांना अडचण येत असल्यामुळे नवीन पूल चालू करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या जुन्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. लाखोच्या संख्येने येणारी वाहने या खड्ड्यामुळे त्रस्त झाली असून अनेक छोटे मोठे अपघात घडलेले आहेत. तरीही कंत्राटदाराकडून खड्डेही बुजविण्यात येत नाहीत आणि नवीन पूलही चालू करण्यात येत नाही. त्यामुळे जुन्या पुलावरून धानोडा ते अलीकडील अर्धा किलोमीटर रस्ता कच्चा आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यास धुळीचा प्रचंड त्रास होत होताना बघूनही कंत्राटदार खड्डेही बुजवत नाही, नवीन पूलही चालू करत नाही. त्यामुळे वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आला असून गतवर्षी 3 ते 4 दिवस जुन्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक खोळंबली होती. याचा प्रचंड त्रास वाहनधारकासह भाविकांना झाला होता. पाणी ओसरल्यानंतरही जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूने प्रचंड कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. ते कचऱ्याचे ढीग नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी स्वच्छ करून रस्ता चालू केला होता. ती वेळ येऊ नये म्हणून नवीन पूल तात्काळ चालू करत जुन्या पुलावरील खड्डे बुजवावे, अन्यथा पाण्याने पुलाच्या दोन्ही बाजू खरडून गेल्यास रस्ता किमान महिनाभर तरी बंद राहील अशी शक्यता निर्माण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शारदा कन्स्ट्रक्शन यांनी समन्वय साधून जुन्या पुलावरील खड्डे बुजवत नवीन पूल चालू करावा अशी मागणी वाहन धारकासह भाविकातून होत आहे.